चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे. पेट पूजा करून झाली आहे. आम्ही जगाच्या पाठीवर कुठे गेलो तरी वडापाव, समोसा पाव याच गोष्टी शोधतो आणि त्याच आवडतात. दुसरं काही खायला गेलं तर नाही आवडत आम्हाला. चला आता आपण पुन्हा एक्सप्रेसवेला येऊन आपला प्रवास सुरू केला आहे. पाऊस नाहीये इथे. लोणावळा खंडाळा घाटात पण काही दिसत नाहीये चिन्ह पावसाचं यावेळी. हे जीपचं 3D पिक्चर ऍड आहे. सुंदर आहे ना. वाव, निसर्ग कसा खुलला आहे ना. सुंदर. हे स्पीड डिटेक्टर लावलेले आहेत वेग मर्यादेसाठी. या रस्त्याचं काम मागे आम्ही आलो तेव्हा चालू होतं, आता पूर्ण झालंय. छान, चांगला बिल्ड केलाय रस्ता. पहा, लेन ड्रॉ केला नाहीयेत. रस्ता नवीन असल्यामुळे मे बी राहिलं असेल, अजून करायचं बाकी असेल. सकाळी गोळी घेतली, कसा नाश्ता. घाट स्टार्ट झालेला आहे मगाशीच. सव्वीस तारखेला जसा पाऊस पडला तसा नाहीये कुठेच. म्हणजे पाऊस नाहीच आहे. तर पूर्ण रस्त्यात आम्हाला जराही पाऊस मिळाला नाही. मला असं वाटलं आधी घाटात मिळेल, पण नाहीये. नाहीतर इथे खूप असे झरे वगैरे वाहत असतात. वॉटरफॉल असे क्रिएट झालेले असतात जेव्हा पाऊस असतो तेव्हा ह्या डोंगरांवर.
आम्ही कुर्कला पण गेलो होतो. कुर्क पर्यंत आम्ही ड्राईव्ह करून आमची गाडी घेऊन गेलो होतो. तेव्हा तिथे पण मोठे मोठे घाट्स. पुन्हा चिकमंगळूरला गेलो होतो आम्ही तेव्हाही तिथे वेस्टर्न घाट्सचं दृश्य. पुन्हा तिथे खूपच छान बिल्ड केलेत त्यांनी त्यांचे घाट्स वगैरे. आपण स्टेप्सने चालत जाऊ शकतो. पुन्हा खेमनगुंडीचं जंगल, ते सगळं आम्ही केलेलं आहे. साधारण आम्ही 2017-18 मध्ये तिथे गेलो होतो. सुंदर. कर्नाटक पण छान आहे, बघण्यासारखं आहे. आणि नंतर मग मैसूर पॅलेसला जाऊन मग आम्ही परत रिटर्न मुंबईच्या दिशेने आलो होतो. कर्नाटकमध्ये ते चिकमंगळूर जे आहे ना, ते बघण्यासारखं आहे. एकदा तिथे नक्की विजिट करायला पाहिजे प्रत्येकाने. प्लस तिथे आम्ही जंगल स्टे घेतला होता. कधी कधी लाईटी जायच्या रात्रीच्या वगैरे, पण तिथे खाण्यापिण्याची सोय आमची उत्तम झाली होती. होमस्टे होता तो. त्यांनी मला खाली पण सजेस्ट केलेलं, म्हणजे त्यांचे डोंगराच्या पायथ्याशी पण एक होमस्टे होता आणि वर पण होता. तर आम्ही तो वरचा जंगलातला घेतला होता. तिथून मग ते कॉफी, काहीतरी कॉफीचे तिकडून मळे वगैरे चांगले दिसत होते आणि छान होतं. ते पण सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. असं या दिवसांमध्येच आम्ही गेलो होतो. आणि कर्नाटकमध्ये पाऊस सुरू होतो लवकर. लँडस्लाइड्स वगैरे पण काही ठिकाणी झाल्या होत्या. इतका म्हणजे पाऊस पडला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो. आपल्या महाराष्ट्रात पण खूप सारे गड किल्ले आहेत, पण अशा या पावसाळी वातावरणात नॉर्मल म्हणजे जे ट्रेकर आहेत ते जातात, पण आमच्यासारखी माणसं नाही तेवढं धाडस करू शकत. तसं नाहीये मी म्हणते. म्हणजे कर्नाटकमध्ये ते त्यांनी तसं बिल्ड केलं की नॉर्मल माणसं पण त्यांच्या त्या गड किल्ल्यांवर जाऊ शकतात. असं रान वगैरे जास्त वाढलेलं नसणार, असं व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता एखाद्या ठिकाणी, असं मी म्हणते. आपल्याकडे पण खूप सारी सुंदर सुंदर ठिकाणं आहेत, पर्यटन स्थळं खूप आहेत आपल्याकडे. हा नवीन बनलाय का? नाही, जुना, पण मध्ये काहीतरी काम सुरू होतं आतमध्ये. लोणावळ्याचे विलास दिसू लागले आहेत त्या डोंगरावरचे. त्या प्रत्येक विलाला जो व्ह्यू पॉइंट आहे ना, तो डोंगर आहे. वेगळाच आहे तो डोंगर. बघितला ना कसं आहे, रेषा रेषा आहेत मध्ये, असे त्याचे भाग पडले तसे. सुंदर आहे. आता खंडाळा लोणावळा जाण्याचा फाटा आला आहे. ज्यांना तिथे जायचं ते तिथे जाणार. आपल्याला पुढे जायचंय. मी सांगितलं आहे ना मी कुठे चालले ते, कोणाला दाखवते पुढे. पुण्याला आम्ही आमच्या घरीच चाललोय. काय दाखवायचं त्याच्यात, म्हणजे मागे बोलले ना आम्ही पुण्याच्या घराचं काम केलं वगैरे, तिथेच चाललोय आम्ही. दिसतात तुम्हाला हे विलाज?
कोणावरती. आता एक्सप्रेस वे झाला, पण पूर्वी जेव्हा जुन्या मार्गावरून आम्ही जायचो असे पिकनिकला वगैरे कधीही, तेव्हा ते गाणं आपण बोलतो ना, हिरव्या हिरव्या रंगांची झाडे घालतात, सांगू चिडवा दिसता कसो खंडाळ्याचो वाट, हे सगळ्यांच्या तोंडात येणारच ते गाणं. इतकं उत्स्फूर्त होतं बालपण ना आपलं, मस्त मज्जा करायचो. आणि ढग तर भरपूर दिसत आहेत काळे काळे, पण बरसत नाहीये पाऊस. ठीक आहे. आमच्या मुलाच्या परीक्षा आत्ता संपल्या, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या सेकंड सेमिस्टरच्या. त्याच्यामुळे आम्ही आत्ता बाहेर पडलो फिरण्यासाठी. इथे कारल्याला आपण जातो ना, कारल्याची देवी आहे, एक विराई देवी, तिथून खाली जाता येतं. मनमोहक दृश्य. वाव. सिंहगड इन्स्टिट्यूट आला आहे इकडे. हे इथे काम चालू आहे, नवीन रस्ता तयार होतोय. म्हणजे ज्यांना खंडाळा घाटात जायचं नाहीये ना, त्यांनी इकडून डायरेक्ट यायचं. हे जे तयार होतंय ना खाली, नवीन रस्ता दिसतोय, जेणेकरून खंडाळा आणि लोणावळा घाटात जो ट्रॅफिक होतो ना वीकेंडला किंवा इतर दिवशी होत असेल, सुट्टीच्या दिवशी वगैरे, तो टाळला जाईल, असा त्याचा उद्देश असावा. आता आमचं डेस्टिनेशन जवळ आलं आहे, पोहोचू आम्ही अर्ध्या तासात.
किती मनमोहक दृश्य आहे ना. विजिबिलिटी असल्यामुळे अजून सुंदर दिसते. जर ढग आले असते तर नसतं दिसलं आपल्याला हे दृश्य. आता कामशेतचं टनेल येत आहे. कामशेत बोगदा. हा पण कामशेत बोगदाच आहे, छोटा वाला. आपला मुंबई पुणे प्रवास आता थोड्याच वेळाने संपेल आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचून जाऊ. आता टोल प्लाझा आला आहे, टोल नाका. टोल नाक्यानंतर साधारण 1000 मीटरने म्हणजे 1 किलोमीटरने हा रस्ता संपेल, एक्सप्रेसवे. नंतर मग बायपास लागेल, पुणे बँगलोर बायपास. $240 आहे कारसाठी आणि टेम्पोसाठी 341 का 371 असे होते. पण वर्थ आहे. खूप छान रस्ते बांधणी केलेली आहे लवकरात लवकर मुंबई टू पुणे जाण्यासाठी. पावसाळ्यात हे सगळं दिसतंय ना बाजूला, हे
छोटे छोटे जे दगडाचे डोंगर आहेत ते प्रवाहित झालेले असतात याने, म्हणजे वॉटरफॉल असे तिथे प्रवाहित झालेले असतात, छोटे छोटे का होईना. पुण्यात प्रवेश होत आहे आपला. तळेगाव 4 किलोमीटर, बालेवाडी 26. इथे पण एक फूड प्लाझा आहे, पण आम्ही सहसा तिथे थांबत नाही. मला नाही आवडत हा, जरा कंजेस्टेड आहे. मला तोच आवडतो, खोपोलीवाला. फूड कार्निवल म्हणून आहे. हा, इथे पण आहे एक. हा पहा, श्री दत्त स्नॅक्स वगैरे आहे इथे पण. इथून अजून एक रस्ता फुटतोय. हा, तो देहू रोडला वगैरे जातो. आळंदीला वगैरे आपण जाऊ शकतो तिथून. आम्ही गेलोय गेल्या वर्षी, 2 वर्ष झाली त्याला. आम्ही खूप फिरलोय, पण तेव्हा मी ब्लॉगिंग केलं नाहीये. पण आतापासून जे प्रवास होतील ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील माझे. प्रत्येकाला असं वाटत असतं ना, थोडं निवांत वेळ घालवण्यासाठी एक आपल्याकडे सेकंड होम असावं. आणि तसंही आमचा आधीचा जो जॉब होता माझ्या यजमानांचा, तो पुण्यात होता. आणि पुण्यात मग त्यांना कुठेतरी असं गेस्ट हाऊस वगैरे मध्ये राहायला लागायचं. त्यापेक्षा म्हटलं आपण स्वतःच घेऊ. मग पुणे IT पार्कच्या जवळच आम्ही हा फ्लॅट घेतलाय. मग आता आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही तिथे राहायलाच जातो. तो आम्ही रेंटला वगैरे दिला नाही, स्वतःसाठी घेतलाय राहण्यासाठी. आम्ही कोकणात पण प्रॉपर्ट्या बघितलेल्या, पण आपण जेव्हा असं घर घेतो, जमीन घेऊन व्यवस्थित बांधून, किंवा त्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर तो नीट ठेवायला वगैरे, तो मेंटेन करायला आपल्याला स्वतःला तिथे प्रेझेंट असावं लागतं. स्वतःची मेहनत तिथे द्यावी लागते, वेळ द्यावा लागतो. तो असला तरच आपण अशी स्वतःची प्रॉपर्टी घ्यावी, असं आमचं मत आहे. असं नुसतं घेऊन ते तसंच पडून राहिलेलं ते तिथे मेंटेन होत नाही. पण फ्लॅट सिस्टम मध्ये काय होतं, ते मेंटेन पण होतं आणि फारसा त्रास होत नाही मेंटेन करायला. असं ब्लॉक सिस्टम मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा. पण आपण बंगलो वगैरे घेतला तर यू हॅव टू मेंटेन, तिकडे टाइम द्यावा लागणार, जाऊन जाऊन बघावं लागणार. असं म्हणजे आपण एक बांधील राहतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी, कारण तिथे आपला टाइम इन्व्हॉल्व्ह असतो, आपले पैसे इन्व्हॉल्व्ह असतात, इन्व्हेस्ट असतात रादर. म्हणून कधी घ्यायची प्रॉपर्टी तर आधी पूर्ण विचार करायचा, आपण किती वेळ देऊ शकतो त्या पर्टिक्युलर गोष्टीला, कारण ते आपण आपले हार्ड अर्न मनी घालून आपण तिथे इन्व्हेस्ट केलेले असतात पैसे. असं आता संपेल हा रस्ता, एक्सप्रेसवे संपत आला आहे. हे टॉवर्स लागे की समजायचं. हे लोडाचेच आहेत ना हो? हे लोडाचे टॉवर्स आहेत, ग्रे आणि रेड मध्ये जे आहेत ते.
इथून पण जातात देहू रोडला. आणि आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे संपला आहे. एक्सप्रेसवे एंड्स. आता बँगलोर पुणे बायपास लागतो. आता काही रस्त्यात काम नसेल तर आम्ही जाऊ 20-25 मिनिटात किंवा त्याच्याही आधी. पण काही डायव्हर्जन वगैरे असतील ना तर उशीर लागेल थोडासा, अजून 5-10 मिनिटं. आणि हे आपलं पुणं आलं आहे. इथे खूप सारी बांधकामं सुरू आहेत. सगळीकडे कन्स्ट्रक्शनच दिसतंय. डोळे फिरतील तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. बाजूला मोठमोठे आहेत हॉटेल्स, जिंजर वगैरे सारखी कॉर्पोरेट आहे. पण रस्ते बघाल ना तर बरोबर नाही आहेत. खूप सारे खड्डे खड्डे करून असे रस्ते, आखूड रस्ते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरची बोंब आहे रस्त्यांच्या बाबतीत. रस्ता अतिशय अनइवन आहे आणि खड्डे पण खूप आहेत. हा रस्ता ग्रामपंचायतीच्या अंडर येतो. पण ग्रामपंचायतीला पण आम्ही टॅक्स देतो. सो ग्रामपंचायतीचं काम आहे की ते रस्ते मेंटेन करावे प्रॉपर असे. मारुंजी ग्रामपंचायतीच्या अंडर येते हे. तरी पण बरीच अनधिकृत बांधकामं मागे पाडली इकडे. पेपरमध्ये पण आलं होतं. बघा हे पॉट होल्स बघा कसे आहेत. कसं ड्राईव्ह करणार माणूस प्रॉपर. कसंही कुठूनही माणसं येतात, गाड्या येत आहेत. खूप केअरफुल राहावं लागतं. ग्रामपंचायत मारुंजी, कृपया लक्ष द्या जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. आणि ते प्लीज जरा ते पॉट होल्स वगैरे बुजवा. हा पहा केवढा मोठा खड्डा. माझा कॅमेरा हलणारच आहे कारण तो खड्डेच तेवढे मोठे आहेत. म्हणजे ऍडव्हेंचरस ट्रिप झाली आहे आमची खड्ड्या खड्ड्यातून. चुकीचं आहे ना, सर्वसामान्यांवर अन्याय आहे हा. म्हणजे जे टॅक्स पेयर्स आहेत, आम्ही टॅक्स पण भरायचा आणि हे सगळं सहन पण करायचं. मानसिक त्रास, शारीरिक त्रास. चला आता आमचं डेस्टिनेशन आलं आहे.
चला आता आमचं टाउनशिप आलं. आता आम्ही घरी जाऊ आणि मग संध्याकाळी आता तुम्हाला मी भेटेन. आमचं भांडूपचं पण खूप छान आहे टाउनशिप. टाउनशिप नाही आहे, ते कॉम्प्लेक्स आहे. कारण भांडूपमध्ये, मुंबईमध्ये तुम्हाला मोठी मोठी टाउनशिप मला वाटत नाही असतील, एवढी मोठी नाही जेवढं इथे आहेत. हे पण पुणे म्हणजे प्रॉपर एकदम पुणे नाही, पिंपरी वाकड साईडला येतं हे. फेज 2 जवळ आहे IT पार्कचा आम्हाला. ओळखा आणि कमेंट मध्ये सांगा कुठे आहे मी, ही कुठली टाउनशिप आहे पुण्याला. पुण्याला म्हणजे असं वाकड एरियात आहे. काही जणांनी ओळखलंही असेल.